डोंबिवली पूर्वेसह डोंबिवली पश्चिमेतील देखील रस्त्याची चाळण झालेली आहे। मी सध्या उभा आहे डोंबिवली पश्चिमेतील गरिबाचा वाडा रिक्षा स्टँड चौकवरती आणि आपण पाहू शकता या ठिकाणी रस्त्यावरती साचलेलं पाणी एखाद्या नाल्यात, गटारीत किंवा मोठ्या डबक्यात नाही, तर हे रस्त्यावरती साचलेलं पाणी रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यामध्ये पाहायला मिळत आहेत। विशेषतः पाहायला गेलं तर हा मुख्य रस्ता आहे गरिबाच्या वाडा सर्वोदय नगरसाठी जाणारा हा पूर्ण रस्ता जो आहे या ठिकाणी मोठा असा खड्डा या ठिकाणी आपण पाहू शकतो। या ठिकाणी कमीत कमी 200 मीटरचा हा खड्डा या ठिकाणी दिसून येत आहे। विशेषतः पाहायला गेलं तर या खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचल्याने वाहन चालक असतील किंवा पहाटेच्या वेळेला शाळेत जाणारे विद्यार्थी असतील किंवा त्यांचे पालक असतील यांना या पाण्यातून मार्ग काढत वाहने चालवावी लागतात। विशेषतः पाहायला गेलं तर जे पादचारी आहेत, ज्या पद्धतीने आपण पाहू शकता या ठिकाणी रस्त्यावरनं जाणारे जे नागरिक आहेत त्यांना देखील या खड्ड्यातून मार्ग काढत या ठिकाणी जावे लागतात। विशेषतः पाहायला गेलं तर डोंबिवली पूर्व असेल, पश्चिम असेल, सर्वच ठिकाणी मोठमोठ्या खड्डे या ठिकाणी पडलेले पाहायला मिळत आहेत। विशेषतः अनेक वेळा तक्रारी करून देखील या ठिकाणी खड्डे बुजवले जात नसल्याने स्थानिक नागरिक असतील किंवा डोंबिवलीकर असतील यांचा रोष आणि संताप दिवसांदिवस वाढताना पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन नागनाथसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।